ओ सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृते राघवे ख्याती केली मनुष्याकृते राघवे ख्याती केली शिखरे सागरी तारियली शिखरे सागरी तारियली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी निर्जीवा कागदासी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्यूलोकी महाराज हा जन्मला मृत्यूलोकी उपमा नाढळी इहलोकी तुझी उपमा नाढळे इहलोकी भव सिंधुसी बांधिलासे तुझे भव सिंधुशी बांधिलासे तुझे अनाथादिना कारणे तुकयाने अनाथादिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा तोचितो हा परब्रह्म ठेवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा दया पूजिले आदरे पांडुरंगे जया पूजिले आदरे पांडुरंगे मानस्थ केले प्रयाण प्रसंगे विमान सकेले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली तनु मानवी दिव्य रूपे जगेली त्यागी ते दिव्य लोकासी नेली त्यागी रे दिव्य लोकाशी नेली श्री ज्ञानदेव महारुद्र महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ज्याची खरी सेवा ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा त्याच्या भय काय जीवा त्याच्या भय काय जीवा त्याच्या भय काय जीवा हरिता स्वामी सवे वाद हरिता स्वामी सवे वाद अधिक अधिक आनंद अधिक अधिक आनंद अधिक अधिक आनंद अधिक अधिक आनंद असावा तो धर्म असावा तो धर्म मग साहो जाते वर्म मग साहो जाते वर्म मग साहो जाते वर्म मग साहो जाते वर्म हरिता स्वामी सवे वाद हरिता स्वामी सवे वाद अधिक अधिक आनंद अधिक अधिक आनंद अधिक अधिक आनंद अधिक अधिक आनंद आवदे वागदेवी आवदे वागदेवी तुका विठ्ठली गौरवी तुका विठ्ठली गौरवी तुका विठ्ठली गौरवी तुका विठ्ठली गौरवी हरिता स्वामी सवे वाद हरिता स्वामी सवे वाद अधिक अधिक आनंद अधिक अधिक आनंद अधिक अधिक आनंद अधिक अधिक आनंद
प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोज पाठातील जगद्गुरु तुकोबाराच्या गाथ्यातील देवडीकरांच्या प्रतिप्रमाणे 304व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की खरी भक्ताची सेवा असेल तर त्याच्या जीवाला भेव नाही. कोणाच्याही जीवाला खऱ्या वागणाऱ्याला भेव असतो. एकंदरीत भक्त कोटीतला खरा भक्त कोटीतलाच असतो. सत्य हे सत्य आहे आणि मग सत्य वागणारा माणूस भगवंताचा भक्तच असतो. पूजा करीत असेल का नसेल, गळ्यात माळ असेल का नसेल, हे नाही. सत्य तर सत्य, आणि सत्य असेल तोच भगवंताचा भक्त आहे. का? सत्य हे भगवंताचं स्वरूप. भगवंताचं स्वरूपच सत्य आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला का गाहा दाविला जगदा. भगवान परमात्मा सत्स्वरूप आहे आणि अशा सत्स्वरूपानं वागणं ज्याचं असेल, खरी सेवा म्हणजे सत्य सेवा असेल तर त्याच्या जीवाला भेव नाही. करिता स्वामी सवे वाद. स्वामी बरोबर म्हणजे मालकाबरोबर वाद. वाद म्हणजे भांडण. या शब्दाचा अर्थ असा घेऊ नका. भांडण असू द्या ना, ते भांडणामध्ये दोन फरक आहे. विरोधात्मक, प्रेमात्मक. लक्षात आलं की नाही? रावण ज्या ज्या वेळेला युद्ध करतो, शेवटचं युद्ध निकराचं, त्यावेळेला रावण रामाला भांडतो की नाही बघा बरं. ते युद्धात काय काय बोललाय रावण ते बघून घ्या. हो, खूप बोलला तिथे, पण ते बोलणं नसून ती स्तुतीच होती. निंदात्मक स्तुती. निंदात्मक स्तुती, परमेश्वराची निंदात्मक स्तुती. आणि प्रीतीच्या बोला नाही पेच पाल. तुकाराम महाराज म्हणले प्रेमाचं बोल नाही का त्याला भिडभाड नाही, पेच पाड नाही, भिडभाड नाही. प्रीतीच्या बोला नाही पेच पाल. तिथं पेच पाड नाही. पेच पाड म्हणजे कसं बोलावं काय बोलावं काय बेव नाही वाटत. का? आम्ही खरे आहेत ना. खऱ्याला काय घोर आहे. ज्याची खरी सेवा भय काय त्याच्या जीवा. हो, आपल्या शास्त्रामध्ये जे तुम्हाला सांगितले ना की पूर्वराग, मिलन राग आणि विरह राग असे काही भगवंताच्या प्रेमाच्या बाबतीच्या अवस्था माझं सांगितल्या होत्या तुम्हाला, नाही काय? हां, तर त्यापैकी कोणते कोणते विरह? भविष्य विरह, भूत विरह, वर्तमान विरह. तर ह्या तिन्ही पैकी कोणता विरह श्रेष्ठ म्हणलो होतो? भूतविरह. कोणता विरह? भूतविरह. उत्तर त्या भूत म्हणजे भूत जे विरह आहे त्याच्याही 10 अवस्था सांगितल्या होत्या. आहेत का लक्षात? विरह भाव. हां, विरह भावाचे. हो ना, पण अवस्था की सांगितली? चिंता, हां, जागर, हां, उद्वेग, वा, ताण, हां, मलिनांगता, हो, प्रलाप, हो, व्याधी, व्याधी, उन्माद, उन्माद, मोह, मृत्यू, दशा दश. समजून लक्षात धरलं की? हां, ठीक आहे. याचा विस्तार नाही आपल्याला करायचा इथं. महाराज भगवंताच्या बाबतीत स्वामी नामदेव आणि तुकाराम महाराज भक्त. कोणताही देव भक्त असेल, कोणी, तुकाराम महाराज असेल, माऊली असतील, कोणते असतील, तर त्या स्वामी सभे जे वाद इथं, ते वाद म्हणजे कोणता आहे? प्रेमाचं भांडण. कोणतं भांडण आहे? हां, आणि प्रेमाचं भांडणामध्ये होतंय काय? ताण याचे लागता झटे, ते अधिकची पाना फुटे, रोसे प्रेम दुनोटे पडेन तयाचे. ज्ञानेश्वर महाराज म्हणले गाईच्या कासाला वासरानं झटका दिला, घुसणी मारली की काय होतं? तर झटे, ताणयाचे लागतात झटे. झटकेवर काय? ताणयाचे लागतात झटे, त्याने अधिकची पाना फुटे. त्यांना झटका दिला की अधिक पाना फुटतो. आणि ते रोसे प्रेम दुनोटे पडेन तयाचे. ते आवडीचं असतं लेकरू, आणि आवडीचं असल्यामुळं त्या गाईला अत्यंत प्रेम निर्माण होतं त्या माईला, आणि प्रेम निर्माण झाल्यामुळं तिचा पाहणा अधिक सुख. त्याप्रमाणे देवालाही प्रेमानं जर भक्त भांडू लागला प्रेमानं, तर त्या देवाच्या अंतकरणात आपल्याविषयी अधिक प्रेम निर्माण. म्हणून म्हणले काय की करिता स्वामी सवे वाद, अधिक अधिक आनंद, जास्तीत जास्त आनंद वाढतो.
असं ते आहे बरं. म्हणून आता हे तुकाराम महाराज म्हणतात असावा तो धर्म. तिसरं चरण आपल्याला विचार करायचा आज ना. असावा तो धर्म. काल आपलं झालंय दुसरं चरण तसा विचार केला तर, पण त्याचा विस्तार असावा तो धर्म. धर्मा मग साहो जाते वर. तुम्ही खरं असल्यावर, तुमच्या अंगात खरेपण असल्यावर समोरचा माणूस बोल त्याला तुम्ही जर बोलले ना तर त्याला सहन करावंच लागतं. लक्षात आलं की नाही बोललेलं. खऱ्याचा राग येत असेल ते मूर्ख लोक असतील, सोडा. मूर्खाला कोणाचा राग येतो? खऱ्याचा येतो. खरं बोललं की राग येतो बरं काय. पण शहाणा माणूस खरं बोलल्यावर राग धरीत, सुधारण्याचा प्रयत्न करतो. काय असावा तो धर्म. मग साहो जाते वर्म. समोरच्याला ते वर्म सहन होतंय. साहो जाते वर्म. नाम वर्माच्या गोष्टी बोलल्या हे वर्म आहे बरे. हे चुकीचं काय असतं हे. आणि वर्म काढलं की समोरच्याला राग येतो. पण वर्म जरी काढलं तुकाराम महाराज म्हणले काय असावा तो धर्म. मग साहो जाते वर्म. काय तुम्ही खरे असल्यावर समोरच्याची बोलायची काय हिंमत आहे, काय लाग आहे. लक्षात आलं नाही बोललेलं. आपणच 17 लावाड्या केल्यावर समोरच्यावर तुम्ही बोलताल तर ते बोलून घेतं का? हा, आपण खरे असल्यावर समोरच्याला बोलू शकतो. असावा तो धर्म. असावा तो धर्म. मग साहो जाते वर्म. मग समोरचा बोलायला आता रंगनाथ गुरुजी परभणीकर तिथं काय भेव होत म्हणला नाव मला बोटच करू शकत नाही. गुरुजीकर असं बोटच करायचं वागण्यामध्ये. गुरुजीच्या वागण्यामध्ये बोटच कोणी लावायचं. इतकं वागणं गुरुजीचं थोडे छोट होतो. निर्मळ. काय नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका. हे मला वाटते गुरुजीला लावावं. नमो रंगनाथा निष्कलंक. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंक आहे ना. हे पद हे माऊलीला वर्णन नाथांचं. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका. दयाच्या गीतेची वाचिता टीका. ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थिया. बरोबर आहे. बहुकाळ पर्वणी गोमटी. भाद्रपद मास कपिला श्रेष्ठी. प्रतिष्ठान गंगा तटी. लेखन कामाची पूर्ण झाली. बरोबर आहे. देखील 1200 मला वाटते ते त्याच्यात नाही ते. पण या ज्ञानेश्वरी पाठी जो होई करील मराठी त्याने अमृताचे ताटी जाण नरोटी ठेविली. असाही नाथ महाराज म्हणले. आणि नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका. जसे ज्ञानेश्वर महाराज निष्कलंक आहे तसे आमचे गुरुजी. तसे आमचे गुरुजी निष्कलंक. असा कलंकच नव्हता गुरुजीला. नमो रंगनाथा निष्कलंक. आणि मग आता असं असे गुरुजी जर कोणाला बोलले तर ते काय भेव होत? अजिबात नाही. अजिबात भेव वाटलं नाही गुरुजीला कोणाचं कधीच. आणि नाही भिडभार तुका म्हणे सांगतो. लहान थोडा असो का असावा तो धर्म. असावा तो धर्म. मग साहो जाते वर्म. मग सहन होतात ते वर्म. किती वर्म काढले त्याचे समोरच्याचे तर ते सहन होतात. का सहन होतात? इथं बोलण्याची पावर असते. एवढे दुंडा महाराज देगलूरकर त्याला म्हणले होते ते त्यांना बनला दुंडा महाराजाला रंगनाथ गुरुजी बोलले होते. हा भेवच नव्हतं. दुंडा महाराज देगलूरकर ज्ञानेश्वरी भक्त होते. हा पंढरपुरामध्ये चातुर्माशामध्ये राहत होते गुरुजी. दुंडा महाराज देगलूरकर, भगवान शास्त्री धारूरकर आणि मला वाटते शंकर महाराज कंधारकर ही सगळी मंडळी त्या काळात तिथं पंढरपूरला राहत होते. आणि ठरलं होतं पित्र होईल पित्याचा वैरी. आणि भरताला सांडून बरोबर फिरतील नारी. हा आहे ना. हे सगळं बरं काय थोर थोर पर्वत दादा उडून येते राहिले. आणखी मला वाटतं जाते का आपल्या तिकडं थोर थोर पर्वत दादा आणि राहिले. आणखी 5 वर्षाची नारी भरतार मागेल आणि 6 वर्षाची नारी गरोदर. म्हणजे 5 वर्षाची नारी काय मागेल? नवरा मागेल. लग्न होईल तिथं. आणि 6व्या वर्षी गरोदर राहील. ते आणखीन काही नाही आलं कुठे आणखी नाही आणखीन नाही हे पण होईल. त्याच्यातच 18 पकड जाते दादा. 1 साठी येडा मागाच्या मान्यता झाल्या. उत्तम येऊन बी केस लागल्या. हे होणारच होतं. वर्म सण होतात हो. पण धर्मानं वागलं पाहिजे. खरं वागलं पाहिजे. त्याची खरी सेवा तर भय काय त्याच्या जीवा.
त्याच्या भय काय जेव्हा हो, खरी सेवा असल्यावर त्याच्या भय काय जेव्हा, काय भेव आहे. असावा तो धर्म, तिसरं चरण आहे. असावा तो धर्म मग साहो जाते वर्म. किती वर्म बोललं तरी सहन होते महाराज. खऱ्याला खरंच असतंय, तिथं खोटं नसतंय खऱ्यापैकी. लक्षात आलं की नाही. खरं ते खरंच असते. अहो फलटणला कीर्तन गुरुजी, हे फलटण आपलं म्हणजे पंढरपूर वाटेवरलं. इथं निंबाळकर, राजे निंबाळकर, बरं शाही कोणती हुकूम, बरं काय निंबाळकराचं राज्य आहे. शिवाजी महाराजांचे पाहुणे, शिवाजी महाराजांच्या आणि पाहुण्यापैकी निंबाळकर आहेत ना. निंबाळकराचा सोयर पण होता ना. शिवाजी महाराजांच्या थोरल्या मंडळी निंबाळकराच्या होत्या, सईबाई. हा हा आणि मग ते निंबाळकर तिथले राजे फलटणचे. तिथंच प्रवचन कोणीतरी कार्यकर्त्यांनी ठेवलं, कीर्तन हो, कीर्तन ठेवलं. गुरुजीचं कीर्तन सुरू झालं. हा 5,000 लोक ऐकायला कीर्तनला गुरुजी. आणि कीर्तन सुरू झालं. कीर्तन सुरू झाल्यावर कीर्तनातला नियम आहे, समोरच्यानं समोर बसायचं, मागून येणाऱ्यांना मागं राहायचं. लोक तोडून पुढे जायचं नाही. विक्षेप होतो. आधीच समोरच्यानं सरकून घ्यायचं, समोरून बसायचं. आणि मागण जर राहिला तर मग किती प्रीतीचं असलं तू मागं राह, जी जागा मिळेल तर बस, असा नियम आहे. आता हे नियम त्या बाईनं तोडला, निंबाळकराची बायको. आणि मग ते मागं पोलीस, पुढे पोलीस, राजाची राणी पट्टराणी. आणि तिला कीर्तनला यायचं असाल ऐकायला, तिला आपला बडजावपणा दाखवायचा, गुरुजी जवळ जाऊन बसणं, हे करणं. काय असं वाटलं असेल तिला, मोठी बाई चालू कीर्तनात बी. आणि ती बाई येऊ लागली म्हणून, निंबाळकराची बायको. चालू कीर्तनात पोलीस ओळखत, सरकार राणी साहेब. गुरुजीला का कळलं नसेल का ती राणी यायली म्हणून, की मागं पोलीस. गुरुजी कीर्तनातून मोठ्यानं वसकले म्हणून, ए बस तिथं. काय म्हणले, बस तिथं. घोड बी कोणी गडी वरी तोंड करून सगळ्या माणसात तुडवीत निघाली. खाली बस. आईबाई जळली म्हणा तिथं. पोलिस तिथंच बसले, ते आईबाई तिथंच बसले. आता मग कार्यकर्त्याची पाचावर झालं. असा बारगळ महाराज सांभाळणं अवघड. कुठं काय खरं कोण बोलल ते सांगता येत नाही बरं काही. हां आता कार्यकर्ते याचा जीवात जीव नाही. कीर्तन झालं, कीर्तन झाले आले म्हणून जवळ पाया पडले. काय बरं झालं नाही, काय बरं झालं नाही, काय झालं. तुम्ही कातोलीत म्हणजे ती आईबाई निंबाळकराची बायको राजे राणी होती. या काय खाती का, काय खाती, देवच नाही म्हणा. आणि मग ते झाले. मग लोक पाया पडायले त्याच्यात ते लिंबाळकर बी पाया पडायला. ती आईबाई आली म्हणून येणार नाही. आली निंबाळकर आली, पाया पडले. लोकांना वाटलं काय म्हणते की काय नाही, अटक करते आम्हाला. कार्यकर्त्याला अटक, कोणी आणलं होतं या महाराजाला. मग कार्यकर्त्याला टाका कोंडून असं. पण नाही म्हणा, निंबाळकरच म्हणले म्हणा महाराज तिनं शिस्त तोड. तुम्ही कातवले, ही मूर्ख आहे आमची पत्नी, हिला कळणार नाही म्हणजे किती माणसात कसं यावं. हिनं शिस्त तोडली सभेची म्हणून तुम्ही कातवले. राग नाही, खरं ते खरंच आहे. कोण म्हणले, तिचा नवराच म्हणला, तिथं काहीच म्हणली नाही. ही पाया पडली, चुकलं म्हणली महाराज म्हणजे. ते म्हणजे तसं नाही बाई, चालू कीर्तनात यायचं नसतं. आता या ना तुम्ही, आता नको कोण म्हणते. अगोदर यायचं सगळ्याच्या, पुढे येऊन बसायचं, कोण नको म्हणायले. पण चालू कीर्तनात गोर गरीब कोणी असो तर त्याच्यात सगळे श्रोते समान असतात. ज्याला मागं जागा मिळाली त्यांना मागं बसावं, हे नियम आहे सभेचा. म्हणून मी कातवलो. म्हणजे तरी पोटात काय. मला का लक्षात आलं नाही का तू राजाची राणी आहेस म्हणून. हा ते मागं पुढे पोलिसांमुळे केलं की बा अधिकारी असेल आईबाई, पण अधिकार कशाला दाखवायला इथं. कीर्तनात अधिकार दाखवायचा नसतो. असं महाराज राग आला का, काय म्हणले का लोकायला काय का, अरे असावा तो मग साहो लागते. चूक झाली का सण करावंच लागते. कोणाची, खरा बोलणारा असल्यावर चूक झाल्यावर. आमचं कीर्तन परभणीला ठेवलं.
आपली परभणी लोकमान्य नगर आणि ज्यानं कीर्तन ठुलंय त्याचीच बायको गाबडं घेऊन आली. मला काय माहित आता ते वर्षा कीर्तन ठेवलेलं कार्याचं कीर्तन माझं ऐकायला सुधाकर डॉक्टर हे तुमचा नाही का केळगावचा म्हातारा झालाय ना ते पॅन्ट टाकून पॅन्टीवाले असे बकल डॉक्टर हे असे पॅन्टीवर खुर्च्या टाकून बसलेले ते ठिकाण गुडघे वाकत नाही किंवा गुडघे वाकत नाही किंवा खाते बसलेले खुर्च्या टाकून चांगल्या 50-50 खुर्च्या टाकल्या होत्या तिथून बसले होते. आता ते गुडघे वाकत नाही त्याला मी काय म्हणत नसतो बरं काय. कोणी टंगळं लांबवा तुमचं खरंच टंगळं दुखत असेल का कळ लागत असेल का लांबवा मोकळी पण नकरा करू नका. नकऱ्याचं डोस कौतुक आता काय काय नाही तर नाही महाराज येतो पोरं येतो पण बसून कीर्तन हरकतच नाही महाराज. त्याचं पाप लागत नाही पण नकरा असेल तर ते देवाला अन्याय होतो. देव ते सहन करू शकणार नाही तुम्हाला नकरा असेल तर. आणि खरं असेल तर मग मात्र मान्य आहे. आम्ही मान्य करू बरोबर आहे. आम्ही म्हणजे देव मान्य करत आहे एक लक्षात ठेवा. मग आमचं म्हणणं हे महाराज एवढं वारं जाऊन अंगावून उभं राहून कोणी बांधतात नाही वारं गेले त्याच्या अंगावून तरी उभं राहून तिकडे गेले वा नियम चालू सध्या कडकच आहे माणूस नियमात पकडे. ते झालं आपले राऊत महाराज हे नियमात पक्केच आहे त्याला काय आणि जितकं जीवावर जितकं होतंय का तितकं ते करणार. आता बहिणा गेल्यावर मग आता बसतील बी तर ती बाजू वेगळी आहे तर ते काय करते पण असं. मग आमचं म्हणणं हे मग जिथं मला कीर्तन ठेवलं ते सगळे लोक परवाना होते ते कार्याचं कीर्तन होतं. आता ती मालकीन वाढायला खायला जेवायला पहिल्या नाही कवाय चहा पाजला असेल त्याला असेल मला तर एवढं काय कर बाया पोराकडे न्यावून आपण बघत नसतो. लक्षात आलं काय. मला लई पक्की ओळख पडली असत मला बाई ओळखू येते ही बाई येते म्हणून. बरं असली कोणाची बी ती काय आपल्या ध्यानात बी नसतो मनात. ती आली नात म्हणून लागेल तिची नात लेकीची लेख लेखाच्या लेखापेक्षा लेकीची लेख माहिती असं म्हणते तुला लोक. तुम्हाला काय कळत झाल्यास कळत बोलत नाही काय लेकीचं लेकरू आणि ते म्हणलं काय की माय मला येऊ दे माय मला येऊ दे. आलं ते काकाला त्या मंदिरात कीर्तनला आणि बरं बसली तर बसली माझ्या जवळ बाया असे कोणाचे असे बाया ते लेकूर काय बोलायले माझीला माझा तर बुटबुट 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 बुटबुट. आता माझं का कीर्तन चालू एकदा म्हणलं लेकराला असं दुमार म्हणलं काय करा बाई तुम्ही जरा मागत बरोबर आहे ना लेकरवाळी बाई का मग तिने कसं जावं सगळ्यात मागं जावं महाराजाला विषय फोन आहे असं वागायला पाहिजे. दोनदा म्हणलं तर त्याला ती गपची त्याला प्रयत्न होता तिचा पण ती लेकराला कळते हे लेकरून जनावर सारखेच. मग ते त्यानं आज बुटबुट केलं महाराज मग मात्र बसतो किती वेळा सांगावं बाई तुम्हाला कळतंय का नाही तुम्हाला उडा म्हणलं इथून उठलीच महाराज लेकराला घेतलं उठले डोळ्याला पाणी आणि पुन्हा कीर्तन झाल्या घराला गेलो. त्याच्याच घरी उतरवलं तिथं जेवायचं होतं की काय नाही पाया पडा आली पण डोळ्याला पाणी आलं तिच्या मला नगू म्हणून लावली हिला मला ऐका मी आलो तुम्ही होतात काय त्याचीच बायको होती त्याच्या घरी जेवायचं त्याच्या घरी उतरलो जरी नेम घेतला त्याचीच बायको होती सातपती गुरुजी त्यांची बायको होती. तिथं ते काय म्हणलं नाही ते मला खरे म्हणाल माझ्या जेकेत म्हणू का कसंही म्हणू पण काय बोलला नाही. ते काय बोलत होता मी तुम्हाला येऊन मला नेऊन मला काय महाराज लक्षात आलं काय सभेतले नियम असे कोणते असतील ते काय असेल अरे साहो जाते वर्म सहन करावे लागतातच. का करावे लागतात तर काय असावा तो आपण धर्माने वागणारे असावेत. मग घोर नाही तुकाराम महाराज म्हणतात साहो येते तर काय असावा तो धर्म तर मग साहो जाते वर्म. मग तुकाराम महाराज देवाच्या बाबतीत बी देवाला एवढे जरी बोलले ते देवाला सहन करावं लागत होतं. का सहन करत होता खरेच महाराज असावा तो धर्म. अंगामध्ये त्यांच्या धर्म होता अधर्म नव्हताच.
तुम्ही सदाचार हा म्हणत ब्रह्मवादी वा तुमची वागणजी ब्रह्मरूप हा सत्यवचन हे जळ निर्मळ पवित्र वा तेनेसे कृतार्थ झालोशे आम्ही वा 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 बघा बघा शास्त्री म्हणूनच लोक हे शास्त्री म्हणतात पण हे जाते थोड पाहिला काय होय हे मोक्याच्या टायमाला म्हणतारे ही न वनिता हा उपहती पावे सर्वता हो तैसे या जीविता सौधर्मे तैशी दशाये जीविता तैशी दशाये जीविता स्वधर्मेवेन म्हणजे जसं नवरा नसल्यावर पतिव्रता उपहती पावते त्याप्रमाणे तुमचं जीवन धर्मा वाचून निरर्थक म्हणून अंगात काय असावा धर्म असावा तुमच्या अंगात धर्म म्हणजे वागणूक खरी धर्म या शब्दाचा अर्थ कळला ना बरं काय म्हणजे धर्मामधल्या ज्या ज्याही गोष्टी आचरणामध्ये त्या आचारात तुमच्या विचारात असावे आचारात विचारात तुमच्या धर्म आरारे आला की मग साहो जाते तापच नाही ते काय बोलते समोरच इथं काय माणसं देव भेटे देव कोणला खऱ्याला हे सांगायचे ना महाराजाला आज काय असावा तो धर्म तर साहो जाते तुकाराम महाराजाला देव भेट होता ज्ञानोबा आहे तुकाराम महाराज बरं काय हे सगळे लोक आहेत काय यायला भगवान परमात्मा सुद्धा भेटत थरथर कापत होता त्याची ताप नाही महाराज म्हणले ना तुकाराम महाराज काय अहो म्हणले 14 होणे दयाचे पोटी तोची आम्ही कंठी साठविला काय एक कोणे आमचे घरी ओळंगती द्वारी रिधी सिद्धी बरं काय असुरदयाने घातले तोडरी तो आम्हाशी जोडी करतो रूप नाही रेखा दयाशी आकार तो आम्ही साकार भक्ती केला तुका म्हणे आम्ही देवा म्हणे बळी आणि झालो ही निराळी ठेवण्यात हा काय असुरदयाने घातले तोडरी म्हणजे रावणासारखे राक्षस कंसासारखे राक्षस बलाढ्य हिरण्यकशिपूसारखे राक्षस बलाढ्य ते सुद्धा तोडरी घातले म्हणजे मारले कोणाला बंदीत टाकलं कोणाला अंकित केलं टाप नाही एवढ्या राक्षसाची कोणापुढे देवापुढे असा अवतार घेऊन सगळ्याला मारून टाकते तर तोही परमात्मा ब्रह्मांडाचा नायक आम्हाशी जोडी करतो ते काय जोडतंय आता जोडतोय हात जोडतोय चुकलं आमचं चुकलं देव सुद्धा माफी मागते कोणासमोर त्याचं कारण एक आहे असावा तो धर्म आणि मग सावं जाते वर अंगात धर्म असावा आणि वर्म सहन होतात असं महाराजांना म्हणायचं आणि असे कित्येक प्रसंग आहेत महाराज तुकारामांच्या जीवनामध्ये तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये पांडुरंग परमात्मा त्यांना हात जोडलेले भगवान परमात्मा सुद्धा त्यांची आणि स्तुती करीत होते ग्लानी भाकीत होते तुकोबारायांच्या समोर माफी मागत होते देव सुद्धा चुकलं असं म्हणत होते हे कित्येक नामदेवरायाच्या जीवनात नामदेव म्हणजे तुकाराम एकच आहेत ना नामदेवाचा नामयाचा झाला तुका नामदेव महाराजांचे पुनरावतार म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय महाराज देव सहन करीत होता त्यांचं बोलून हो 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 अरे कित्येक अभंगातून तुम्ही बघा ना गाथ्यामध्ये असे प्रसंग आहेत ना जसा जसा प्रसंग येईल तसा तसा अभंग तयार झाला महाराजांच्या मुखात हो ते म्हणले आमच्या भावानं तुला देव एका अभंगात म्हणले घेऊन या प्रेम मागितले चित्त झाले फिटाम फिटतो महा देऊन या प्रेम मागितले चित्त म्हणजे आम्हाला प्रेम दिलंस आणि तो काय मागितलं चित्त मागितलं झाली फिटाम फिट तुम्हा तुमचं आमचं फिटलं झाली फिटाम फिट तुम्हा कासयाने उदार तुम्हाशी म्हणावे एक दिशी भावे एकनेशी हा बर काय देऊन या थोडे नेशिले हे फार आणि कोणतीशी विचाराव घ्या तू का म्हणे आम्हा भांडवल चित्त आणि पाडूनी नेवनी दुस्थित पाडी अभंग एक ते आधी एक अभंग दुसरा की चित्त घेऊन या तू काय मला वाटतं कुठं मी घेतला होता चित्त घेऊन या तू काय देती ऐसे मदपासी सांगारी तरीच पंढरी राया करील साठवाटी नेगे जया तुटी येईल ते रिद्धी सिद्धी काही दावीशी अभिलास मद नाही असं मुक्तीची तुका म्हणे तुझे माझे घडे तर भक्तीचा भाव रे देणे घेणे असं म्हणले महाराज आणि मग दुसऱ्या अभंगात म्हणले काय देऊन या प्रेम मागितले चित्त झाले फिटाम फिट तुम्हा फिटाफिट झाली म्हणजे काशाने उदार तुम्हाशी म्हणावे तू कशाचा उदार आहेस रे काशाने उदार तुम्हाशी म्हणावे एक देशी भावे एक नेसी म्हणजे एक नेतोस आणि एक देतोस हे वान झालं वान दान केलं नाहीस आम्हाला तो
आमचं नेलं चित्त, नेलं प्रेम, प्रेम फिटामफिट झाली. म्हणजे तुझ्याकडं आमचं काही नाही आणि आमच्याकडं तुझं काही नाही. काही नाही. उलट देऊन या थोडे, नेशील हे फार, आणि कोणतीशी विचार अवघे आमचा. बरोबर आहे ना. दिलंच थोडं आणि नेलं जास्त. काय नेलं? चित्त नेलं ना. तू का म्हणे आम्हा भांडवल चित्त. आमचं भांडवल काय? सगळं चित्त भांडवल किंवा भक्ती भजन पूजन करणं, वारी करणं, याला काय पाहिजे जाग्यावर. आणि हे चित्त नसल्यावर काय डोंबलं करावं माणसानं, कसं भजन करावं? टाळ वाजवायला आणि चित्त कुठे गेले? दुसरीकडे गेले. काय करणार चित्त जाग्यावर नसल्यावर? पंढरपूरच्या देवाच्या पाया पडायला चित्त बायकोकडे गेलं. बघा उभे गे का? मग सगळ्या परमार्थाला काय, कायाला काय, संसाराला काय, काय पाहिजे? भांडवल चित्त. हा. तण उपटायचं असं तरी काय पाहिजे? भांडवल तिथं. चित्त. तुम्ही तण उपटी जातो ना. आणि खरं सांगा बरं, बाईचं चित्त त्याच्यावर नसल्यावर तण इसरत नाही का? हा. आणि चित्त जागा असल्यावर बरोबर 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 तण काढायला लागतं की नाही? झरकी लावताना काय पाहिजे? चित्त. नाही तर ह्या तासात त्या तासात कोण. आणि खरं देत का नाही भैया? हा? जाग्यावर चित्त नसल्यावर खरं देत तसं. मी ते काय तेव्हा बाया माग लोई बाबा काय सांगायचं, डोसक्याला ताण होता ते ना. उभा राहत होते की बाया माग. हा. तिला आला फोन बघा आणि फोन आला तशी लावायली. हा. एका हाताने लावायली. हॅलो. आणि तिकडं माहित तसं मी आम्हाला तिकडं माहिती बाई काय बोलायचं ते करून बोला, ते बंद झालं. म्हणजे ते तिकडं बोलायला, तुम्ही इकडं सरकी कोंबायला दुसऱ्या तासात चालली आहे. काय आहे भैया? ती महाग जातात. तिला वाटलं बोलावं तर ठावावं तर महाराज कातवल. मी काय बोलायचे बोलून घे बाबा, पण ते काम बंद राहू दे. त्या ड्रायव्हरला लोकांना हे बाई. हॅलो. मी आधी फोन माझ्याकडे आणा. मी त्याला बोलतो अमृताना, सांगतो अमृताना जीप चालवायची बाई काय सांगा काय काम आहे. पण हे ऐकत नाही का? देत नाही ना. हे शेत जागा इकडे गेलं फोन मध्ये, आमची गाडी गेली खूप पाठी गटारात गेले बसा पालती होता का नाही असं. हा. सगळं आपल्याला कोणती क्रिया कराय? भांडवल काय? चित्त. चित्त. आणि हे भांडवल चित्त देवानं नेल्यावर आपल्यापाशी काय डोंबलं? तुकाराम महाराजांचं हेच म्हणणं आलं ना. तुका म्हणे आम्हा भांडवल चित्त आणि नेवणी दुश्चित पाडी गेले. भेटच नाही ती लोक देवाला बोलायला, भेटच नाही. कोण? हा. काय करावे ते प्रेत. हा. जवळी नाही चित्त काय मांडी येले प्रेत. हो हो. माणी का वास्तव बसल्या बसल्या दुकानात बसल्या बसल्या वास्तूच काय की ज्ञानेश्वरी येते. हा. वा 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 वा. नाही वाचलं पाहिजे. सतत चिंतन केलं का मग चिंतन केलं की मग ध्यानात येतं येतं येत कसं. हो. लक्ष केल्यावर येतं. तुम्ही केव्हा वाचतात? तितका वाचणारा असल्यावर नाथांचा गाथा इथं थोडा असता का? आमच्या पद्माकराचा तुकारामाचा गाथा इथे. खरं सांगा, पद्माकराला आवड असती तर ते गाथा इथं राहायला असता का? हा. पैसे राहू देईल का कोणाकडं? हा. अहो मी कोणी ग्रंथ नेला तर माझ्याकडं टिपण आहे. चला आता माग रामायण महाभारताचं पहिलं खंड नेलं, त्याचं नाव निघतंय का नाही बघा. ते मोडलंय म्या. रामेश्वर जयपाल महाभारत प्रथम खंड खरा नाही नेलं की टिपून टाकतो मी. पैसा टिपायचा नाही का वेळेस. पण पैशापेक्षा काय टिपणार जास्त? ग्रंथ. का? तेवढं प्रेम आहे. तेवढं प्रेम आहे. ग्रंथ याच्यात व्हायचं कारण इथं आश्रमात ठेवावं लागतं. पण सुद्धा आश्रमातले ग्रंथ वापस जर का तिकडे तुमचं चित्त नाही. भास्कर पानोळ्याचा इथे ग्रंथ या नामदेवराचा गाथा म्हणून बोलायला की हा त्याच्यावर नाव भास्कर पानोळ्या. काय बोलायले तुम्ही? अरे तुम्हाला कदरच नाही त्याची. कदर नाही तुम्हाला, खरी आवड नाही. तुम्ही पैसे ठेवताल का इथं? ग्रंथ. बघा म्हणजे खरं प्रेम तुमचं कशावर आहे? संसारावर आहे. संसारिक गोष्ट ठेवताल का इथं? हा. तवाच घेऊन जाताल. महाराज इथं आमचा डबा राहिलाय हो, डबा सुद्धा घेऊन जाणार नव्हे. बरोबर आहे की नाही? आम्ही देतो म्हणून सांगा. आणि ग्रंथ काही कामच नाही त्याचं. तुम्हाला काही कामच नाही म्हणून बेवारस आहेत म्हणून पडले ते नाव फक्त तुमचे आहेत. ते बेवारस बिचारे. ते म्हणले असते जाऊ द्या पाप्याच्या हातातून आपण बरेल इथं तरी कोणीतरी शिवाजी महाराज कोणी कोणी वाचतील बसले वाटले आहे की नाही.
म्हणून त्याला वाटलं असेल तुम्ही झालं हे माऊलीचा ग्रंथ आहे इथं बाबा आणला गाता तर इथं म्हणून मिळालं हे नाथांचा गाता कोणाचा आहे ते म्हणजे माऊलीचा म्हणलो म्हणजे याचा अर्थ यायला गरज आणि मग तुम्हाला देव कसा देईल रे असावा तो धर्म आणि मग साहो जाते वर्म बरोबर आहे ना ह्याला कोणीच भेणार नाही कुत्र भेणार नाही ह्याला हो कळलं अरे बाबा याचा अर्थ परमार्थावर आपलं प्रेम असलं पाहिजे आणि तुकाराम महाराजांचं ते म्हणणं आहे की भगवंताचे धर्माचे जे काही नियम आहेत तर ते नियम आपल्या अंगी बांधून उतरून चाललं का वागलं का तर मग ते अंगात खरेपणा आणि खरेपणा असतो तर मग ते तर तिथं वर्म पुढच्याला सहन करावं त्याचं वर्म सहन करावं लागते देवाला सुद्धा सहन करावं लागते आणि बऱ्याच अभंगामध्ये बघा भक्तांचे कितीही काही बोलणे असले तर देवानं ते सहन केले हनुमंतराय किती कोपात आलते बरं तिथं कुठं सेतुबंधनाच्या वेळेला शेपूट तुटून पाळलं पण शेवटी रामानं त्याला उठविलं की नाही बरोबर आहे ना आणि मारुतीच्या लिंगाला वरदान दिलं तुझं शेपूट तुटलं वज्रदेहीच असून बरं काय पण मारुतीला पुन्हा वरदान दिलं की या लिंगाचं माझ्या रामेश्वर लिंगाचं दर्शन करून तुझ्या हनुमानानं आणलेल्या लिंगाचं नाही कोणी दर्शन करील तर ते दर्शन पावन होणार नाही म्हणून आता 2 लिंगाचं दर्शन घ्यावं लागतं त्याची खरी सेवा तर त्याच्या भय काय जीवा त्याच्या भय जीवाला काय भेव आहे म्हणजे असे भगवत भक्त असतात नामदेवरायजी ज्ञानोबारायजी हे सगळे संत आहेत ना हे खरेच बिचारे त्यांच्या अंगात धर्म आहे रंगनाथ गुरुजी परभणीकर सुद्धा कसे होते खरेच होते मोतीराम महाराजही खरे होते मोतीराम महाराजांचे कीर्तन 2 केले देवानं 2 ठिकाणी इकडे कीर्तन झालं महाराजाचं खरं आणि तिकडं देवानं रूप घेऊन कीर्तन केलं कोणाचं हो त्याचं कारण आहे काय असावा तो धर्म मग साहो जाते वर्म एकंदरीत तुम्ही खरं वागणारे असलेत ना धर्मानं आपल्या अंगात खरेपणा असला तर समोरच्याला ते वर्म सहन करावे लागतात नाही त्या वर्माचा फेरबदल होतो सुधारणा होते सांगा बरं मारुतीराव महाराजांना किती लोक नीट केले आणि बोलायला काय फडेल कोण मोकळं बोलत होते मोकळं म्हणजे एकदम ओपन बोलत होते हे नाही त्यांना कोणाचं निर्मळ बोलायचे की ते माणूस नीट व्हायचे नाही महाराज इथून पुढे मी नीट मी असं पाप करणार नाही असं कबुलीगिरी नीटच झाला तो माणूस शेवट माळकरी राहिला कळलं असे बडे बडे माणसं आगाव माणसं नीट केले का वागत होते महाराज खरे महाराज दस्तापूरकर आमच्या लहानपणी गाडी बैलांची आळ येत होते त्यावेळेस पण महाराज गाडी बैलात होते त्यावेळेस कोणी बोलू शकत नव्हतं महाराज त्या गावाला गाडी बैलात जात होते कळलं आणि हे सगळे आपल्याकडे मंदिराची सुधारणा जीर्णोद्धार येथे मोठे मोठे विस्तीर्ण मंदिरं कोणामुळे झाली तर महाराजांमुळे झालीत महाराज ते महाराजांनीच कामं केले आणि त्यांच्या बोलण्याने ते होत होते बी याचा अर्थ की समोरचे लोक का भेट होते असा वाच होता त्यांच्या अंगात काय होता खरे पण होतं मारुतीराव महाराजांच्या अंगामध्ये खोटी पण नव्हती मोतीराम महाराज तर होतेच होते पण मारुतीराव महाराजही खरे होते चांगले होते त्यांना मानावं लागलं असे जे आचरण करतात तर त्यांना परमेश्वर परमात्मा सुद्धा भेटतो काय भेटतो त्यांना भेटतो हो अहो देवाला शाप दिला नारद परमेश्वरला शाप नारद मुनी गेले तपश्चर्या केली हिमालयावर जाऊन खूप तपश्चर्या केली नारदानं आणि तपश्चर्या केल्यावर ब्रह्मदेवापाशी सांगायला झाली तपश्चर्या त्यांना काम क्रोध हे ते चळवायला आलते बरं काय तिथं कामाधिक क्रोधाधिक अप्सराधिक गंधर्वाधिक इंद्रांना पाठवेल ते नारदाला छळ करायला पण त्या छळापासून नारद किंचित बी ढळले नाही थोडे सुद्धा ढळले नाही कामाचा क्रोधाचा घाला आला तर ते सहन केला मारा सहन केला आणि त्यांना वापस पिटवलं कामाधिकाला क्रोधाधिकाला त्यांचं काही चरू दिलं नाही आणि मग पूर्ण तप झाल्यावर मोठा आनंद वाटला की मी कामाला क्रोधाला जिंकलं भूषण वाटलं स्वतः नारद तपातून उठले काम झालं तप पूर्ण कडीला गेलं
मी कामाला क्रोधाला ऐकलो नाही ही मनात थोडी स्फूर्ती निर्माण झाली. आणि ही स्फूर्ती हे आनंद चांगला नसते. लय बिबर काय लय घमेंड नसती चांगली. ती घमेंड कुठंतरी आदळल्याशिवाय राहत नाही. ती आजळी ती घमेंड. म्हणून नारद मुनी उठले आणि तडेल कोणाकडे विना घेऊन गेले सत्यलोकाला. सत्यलोक म्हणजे त्यांच्या बापाचं घर. पर्याय मग त्याच्या बापाचं घर म्हणजे ते इथं झालं ना. गेले सत्यलोकाला. ते ब्रह्मदेवापाशी गेल्यावर ब्रह्मदेव म्हणले कुठे गेलतात नारदा. गेलतो म्हणजे तपश्चर्या करायला हिमालयावर. इतके दिवस तपश्चर्या केली हिमालयावर. 10,000 वर्ष अमुक केलं टमुक केलं आणि मी कामाला क्रोधाला जिंकलं. विजय मिळविला. ताता म्हणजे बापाला तात्या म्हणतात ना. ताता म्हणजे तात्या. ते तवाचा ताता आता तात्या झाला. नाही खरं तात. बाप म्हणजे कोण तात. हो म्हणजे ब्रह्मदेव म्हणले नारदा हरकत नाही. तो कामाला जिंकलं चांगली गोष्ट केली. कामावर विजय मिळवला. मला वाटतंय मला सांगितलंस कोणलाही सांगत होतो. लई घमेंडमध्ये बोलणं हे ते चांगलं त्याच्यासाठी कोणला मिळलं. असं शिकविलं लेकराला कोणी ब्रह्मदेवानं. असं जरी शिकविलं तर ते बसून येतच नाही. मधात जरा काय येते बरोबर येते की नाही. येते हो येते हो. शास्त्री घालते ना आंघोळीसाठी गार पाण्यानं आंघोळ. हा काकडा थोडं बिना आंघोळीचं असते आणि ते बी काय गरम पाण्यानं नाही गार पाण्यानं. असे म्हणू लागले शास्त्री. नाराय म्हणले होते आता गार पाणी नका मिळालं लई तपश्चर्या झाली. आणि ते मग पाटील म्हणते तिकडे माली पाटील शास्त्री लई पळू नका. झालं तसं. हो आणि मग ती भोट जिरती की नाही. नाही हो वया मनानं मी सांगतो तुम्हाला. मी काही दिवस गारच पाणी होतो 12 महिने. विचारा घरी 12 महिने वरी नळ आहे तिथंच वरल्या माझ्या तिसऱ्या माझ्या तिथंच आंघोळ तिथं. फक्त जेवण्यापुरतं उतरत होतो का लोकायला त्रास लई देऊ नये. घरचे लोक ऐकत होते. लबाड नाही महाराज. सुना तर मागून पाहिजे बायको असं चलतं. तिला जर म्हणलं असं वरीच वाढीत आणून दे अजिबात तापच नव्हती. आणि ते सुना तर बिचारे काय पण लोकायलाही विनाकारण नाही सत्ता झाली म्हणजे राबवायचं. त्याला एक खेळपाटा नाही करायचा ना. एक बार भाकर आणायची, एक बार दूध आणायचं, एक बार चटणी आणायची आणि 25 पाणी आणायचं. एवढे 25 खेळपाटे करून बुकणं होते. त्यापेक्षा आपणच जायचं खाली जेवण्यापुरतं खाली जाणे 24 तास वर राहणे. कीर्तनाला गेले कीर्तनाला आंघोळगार पाण्यानं मागून जमा नाही. पर्स येऊ लागलं सदाच पडतो. मग गरम पाणी घ्यावं लागलं. काय उन्हाळ्यात गरम गार आणि 2 ऋतूत गरम. आता तसंच करतो. कुठे आता लय असा जमत नाही. कारण काय मड उतरले आता हे मड. आता मड हे कमी वर यायले हो. आणि त्याची सोबतीनं आपल्याला सगळे कामं करावे लागतात. त्याची सोबती नसल्यावर मग काय करता येईल. व्यवहार करायचा असला का त्याची संगती लागते ह्या मडे. महाराज अशी घमेंड नारदाला आली. आणि हे घमेंड म्हणजे नारद काय गेले कायला. कुठे गेले जाऊ दे आता उद्या बघू. असावा तो धर्म मग सावधाते वर्म. आपलं चाललंय असावा तो धर्म मग सावधाते वर्म. उद्या बघून घेऊ. नारद कुठं चालले कैलास. आधी कुठे गेलते ब्रह्मदेवा सत्य लोकाला गेलते. हो हे मला इथं जाग्यावर आणून द्या तुम्ही. हा नाही तर आमचं घोडं तिकडे गेलं तिकडे तरच बसते. इकडला चारा उठकत आहे असं होत.